नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या पद्धतीने आणि एक खास ट्रिकने मूग भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला मूग भजी बनवायची, त्यासाठी इथे मी एक वाटी मूग डाळ ही 2 तासासाठी भिजवून घेतलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप जास्त वेळ सुद्धा आपल्याला भिजवायची गरज नाही, 2 तासामध्ये छान अशी ही भिजल्या जाते। आता इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे। आता इथे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर 2 चमचे डाळ फक्त मी बाजूला काढून ठेवलेली आहे, याचा वापर आपण पुढे करणार आहोत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे 4 ते 5 हिरवी मिरची, त्यानंतर घालायचं आहे थोडेसे आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 लसूण पाकळी। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, ही डाळ भिजलेली आहे त्यामुळे छान अशी बारीक होते, तर एकदम छान अशी गुळगुळीत आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। तर इथे बघा, एकदम छान गुळगुळीत अशी ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मोठं भांड आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे। तर बघा, वाटलेली डाळ आपण सगळी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि मुठभर पालक घेतलेली आहे। निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आणि कट करून घेतलेली आहे। या पालक मध्ये आपल्याला अजिबात काड्या घ्यायच्या नाही। आता हे सगळं आपण यामध्ये घालून घेणार आहे। कांदा सुद्धा आपल्याला खूप असा घालायचा नाही, कारण मग भजीमध्ये कांदा हा फार कमी असतो। आता तुम्ही पालक जास्त घातला तरी चालेल, कारण पालकमुळे काय होतं, आपली भजी जी आहे ती जास्त पौष्टिक होतात। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे बघा, अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे, त्यानंतर अगदी थोडीशीच म्हणजे पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा मिरची पावडर, त्यानंतर पाव चमचा धना पावडर, अर्धा चमचा पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आणि यामध्येच घालायचं आहे इथे पाव वाटी तांदळाचे पीठ, त्यामुळे काय होतं, भजी छान कुरकुरीत होतात। आणि पाव वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे भजी आपली खमंग होतात। आणि यामध्येच घालायचं आहे आपण जी डाळ काढून घेतलेली ती सगळी डाळ यामध्ये घालायची आहे। आता घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही, जर तुम्हाला गरज वाटली तरच आपण इथे पाण्याचा वापर 1 ते 2 चमचे करायचा आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। तर इथे बघा, मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे। यामध्ये आपण बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाही, कारण कांद्याला आणि पालकला पाणी सुटतं। ज्यावेळेस आपण डाळ दळतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे या भज्यांमध्ये आपण इनो किंवा सोडा अजिबात वापरलेला नाही। आता हे पीठ आपल्याला किंवा मिश्रण आपल्याला जास्त वेळ सुद्धा भिजत घालायचं नाही, लगेचच आपल्याला याची भजी तयार करून घ्यायची आहे। तर इथे भजी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आणि लगेचच आपल्याला भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे। आता तुम्हाला किती छोटी करायची मोठी करायची त्यानुसार भजी सोडायची आहे, पण गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान अशी गोल गोल भजी बनवून घ्यायची आहे। आता जेवढी तेलात बसतील तेवढी आपण सोडून घेणार आहोत। ही भजी चवीला अतिशय छान लागतात। आता आपण नेहमी 30 भजी खाऊन कंटाळा येतो, तर अशी वेगळी काहीतरी पचायला हलकी फुलकी आणि तितकीच पौष्टिक अशी ही मूग डाळ आणि पालकची भजी खायला अतिशय सुंदर लागतात। तुम्ही कधी केली नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने जरूर करून बघा। तर इथे आपल्याला भजी उलट पलट करून हलकीशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। खूप जास्ती सुद्धा आपल्याला करपायची नाही,
आणि गॅस सुद्धा मोठा ठेवायचा नाही. अशी उलट पलट करून आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत छान अशी तळल्या जातात. तर इथे आपण भजी उलट पलट करून सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता. आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे बघा दुसरा घाणा सुद्धा मी तेलामध्ये सोडलेला आहे. आता तुमची भजी जर वाकडी तिकडी होत असेल, गोल होत नसेल तर काय करायचं, थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि जसं आपण लाडूचं मिश्रण गोल होण्यासाठी घोळवतो अगदी त्या पद्धतीने घोळून घ्यायचं आणि नंतर ही भजी आहे ती मी आपल्या तेलामध्ये सोडायची आहे, म्हणजे छान अशी गोल गरगरीत आपली भजी तयार होतात. ही एक खास ट्रिक आहे, ती लक्षात असू द्या, म्हणजे तुमची सुद्धा भजी एकदम गोल गोल गरीतच होतील. आता ही सुद्धा भजी आपण तळून घेऊ. तर इथे आपली सगळी भजी तळून तयार झालेली आहे. तुम्ही भजींचा कलर बघू शकता, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ. बराच वेळ ही भजी कुरकुरीत राहतात. आता कोणी पाहुणे मंडळी जरी आली तर त्यांच्यासाठी खास वेगळ्या ट्रिकची आणि वेगळ्या चवीची तुम्ही ही भजी बनवू शकता. ही भजी तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता, अशी खाऊ शकता, सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. याला दुसऱ्या चटणीची वगैरे अजिबात गरज नाही. करायला खूप सोपं आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे. जर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही जर भजी बनवली तर घरातल्या सगळ्या मंडळींना ही भजी खूप आवडतील आणि तुम्हाला नेहमी नेहमी बनवायला सांगतील. तर तुम्हाला ही माझी मूग डाळीची भज्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.